ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, परमेश्वराचं कॉल आणि परमेश्वराची हाक कुठल्याही व्यक्तीला कुठल्याही क्षणाला येऊ शकते. त्यासाठी जागेची गरज नसते, त्यासाठी कुठल्या एका प्रसंगाची गरज नसते. परमेश्वर कुठल्याही प्रसंगी त्याच्या इच्छेप्रमाणे मनुष्याला त्याचं कार्य करण्यासाठी बोलावत असतो. फक्त आपण आपल्या मनाची तयारी दाखवली पाहिजे. आपण त्या परमेश्वराच्या हाकेला जेव्हा होकार देत असतो, ते शब्द आपण ऐकण्याचा प्रयत्न करत असतो, तेव्हा परमेश्वर अजून काहीतरी गोष्टी आपल्याला रिव्हील किंवा प्रगट करण्याचा प्रयत्न करत असतो. आजच्या पहिल्या वाचनामध्ये आपल्या समोर शमूएल या लहान मुलाचं उदाहरण आहे. शमूएल जो एक प्रीस्ट किंवा फादर जो होता, जो मंदिरामध्ये काम करत होता, त्या फादराच्या हाताखाली तो वाढलेला होता आणि तेथे तो झोपत देखील होता. आणि हा लहान मुलगा मंदिरामध्ये सेवा करत असताना, परमेश्वराची सेवा करत असताना, रात्री झोपलेला असताना परमेश्वराची हाक वाणी त्याच्या कानापर्यंत पोहोचते. परंतु या लहान मुलगा शमूएलला परमेश्वराची ओळख झालेली नव्हती. परमेश्वर आहे याच्यावर त्याचा विश्वास होता, परंतु परमेश्वराची हाक त्याने अजून ऐकली नव्हती. आणि म्हणूनच एक कुठला तरी व्यक्ती बोलवत आहे अशा हेतू कारणानं तो त्या शब्दाकडे दुर्लक्ष करतो. परंतु जेव्हा 3 वेळा परमेश्वर त्याच्या नावाने हाक मारतो, तेव्हा मात्र एलीच्या म्हणण्याप्रमाणे तो सांगत आहे, हे प्रभू बोल, तुझा दास ऐकत आहे. ज्या वेळेला मनुष्य परमेश्वराच्या हाकेला होकार देतो, जेव्हा मनुष्य परमेश्वराची हाक समजून घेतो, तेव्हा परमेश्वर त्याच्या मनातील योजना व्यक्तीसाठी काय आहेत ते प्रगट करण्याचा प्रयत्न करत असतो, ते सांगण्याचा प्रयत्न करत असतो. आणि या क्षणाला अशाच प्रकारचं काहीतरी घडलेलं आहे. परमेश्वर शमूएलला त्याची पूर्ण योजना, त्याचा पूर्ण प्लॅन शमूएलला समजून सांगतो व सांगत आहे की आजपासून मी तुला माझा सेवक मुलगा म्हणून निवडलेला आहे, इस्रायल राज्यावरती राज्य करण्यासाठी, इस्रायल लोकांना योग्य त्या दिशेने घेऊन जाण्यासाठी. आणि शमूएल परमेश्वराच्या सामर्थ्याने बळकट होत जातो. आजचं शुभवर्तमान देखील आपल्याला सांगत आहे की स्वतः प्रभू येशू ख्रिस्त एका बाजूला चमत्कार करत आहे, एका बाजूला वेगवेगळ्या प्रकारचे कार्य करत आहे, तर दुसऱ्या बाजूला प्रार्थनेमध्ये मग्न आहे. असं की जेव्हा व्यक्ती प्रार्थना करत असतो, तेव्हा परमेश्वर त्या व्यक्तीला पूर्णपणे जबरदस्त अशा प्रकारे बळकट करत असतो, त्याचा विश्वास वाढत असतो आणि परत एकदा नवीन कार्य करण्यासाठी त्याला स्फूर्ती देत असतो. एका बाजूला शमूएल आहे, दुसऱ्या बाजूला प्रभू येशू ख्रिस्त आहे. या दोघांनी देखील परमेश्वराला आपल्या जीवनामध्ये महत्त्वाचं स्थान दिलं. परमेश्वराचे संभाषण करण्यामध्ये ते मग्न होते आणि म्हणूनच परमेश्वराने आपल्या मनातील योजना, प्लॅन या दोघांना कळवलं. जोपर्यंत व्यक्ती त्या प्रार्थनेमध्ये परमेश्वराशी जोडला जाऊ शकत नाही, तोपर्यंत चांगल्या दिवशी चांगलं कार्य करण्याची स्फूर्ती त्याला मिळू शकत नाही. आणि म्हणूनच जर परमेश्वराची योजना आपल्यासाठी काय असेल किंवा कार्य करण्यासाठी आपल्याला शक्ती हवी असेल, सामर्थ्य हवे असेल, तर नक्कीच आपल्याजवळ प्रार्थनेचं सामर्थ्य असलं पाहिजे. कारण जेव्हा प्रार्थनेद्वारे आपण परमेश्वराशी जोडलं जात असतो, तेव्हा कळत नकळत परमेश्वर पवित्र आत्म्याच्या साहाय्याने आपल्याला भरत असतो, सामर्थ्य पुरवत असतो, चांगले कार्य करण्यासाठी शक्ती देत असतो. ज्याप्रमाणे शमूएलला इस्रायलवरती राज्य करण्यासाठी शक्ती दिली, इस्रायल लोकांना योग्य त्या दिशेने देण्यासाठी सुबुद्धी दिली, ज्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्त आपल्या पित्याशी जोडला गेलेला होता, प्रार्थनेद्वारे स्वर्गीय पित्याने प्रभू येशू ख्रिस्ताला सामर्थ्य दिलेलं होतं कार्य करण्यासाठी, ते सामर्थ्य परमेश्वर आपल्याला नक्कीच देणार आहे. जर आपण थोडा क्षण परमेश्वराशी जोडण्यामध्ये घालवला, परमेश्वराची संवाद साधण्यामध्ये घालवला, तर नक्कीच परमेश्वर आपला सामर्थ्य व कृपा देणार आहे.